आधी आपण काय करू, स्टॅक डिफाईन करू, जो की आपल्याला सॉर्ट करायचा आहे. मी स्टॅक क्रिएट केलाय बघा. स्टॅक त्यामध्ये काही एलिमेंट्स असतील, जसे की असेल 30, देन त्यानंतर 10, देन त्यानंतर 50, देन 20 अँड देन 40. सो हे काय आहेत, माझ्या स्टॅकमध्ये काही एलिमेंट्स आहेत. याच एलिमेंट्सला मला काय करायचं आहे, सॉर्टिंग करायचं आहे. देन मी अजून एक स्टॅक बनवतो, जो की आहे ऑक्झिलरी स्टॅक. ऑक्झिलरी स्टॅक म्हणजे काय, तर आपण एक टेम्पररी स्टॅक घेतोय या स्टॅकला सॉर्टिंग करण्यासाठी. सो बघू कशा प्रकारे लॉजिक याचं एक्झिक्यूट करायचं आहे. सो आता यामध्ये मल्टिपल एलिमेंट्स आहेत आणि एलिमेंट्सला आपल्याला परत परत इटरेट करायचं असेल तर आपण काय करतो, एक लूप यूज करतो. व्हाईल कुठपर्यंत जाणार आहे, स्टॅक जोपर्यंत एम्प्टी होत नाही तोपर्यंत हा व्हाईल लूप एक्झिक्यूट होत राहणार आहे. सो यामध्ये पहिलं लॉजिक आहे, टेम्पररी व्हेरिएबल इक्वल्स टू स्टॅक डॉट पॉप. स्टॅक डॉट पॉप. सो पॉप फंक्शन काय करणार आहे, तुमच्या स्टॅकमधला जो काही एलिमेंट आहे तो काढणार आहे आणि टेम्पररी व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे. त्यानंतर मी अजून एक व्हाईल लूप घेतो. या व्हाईलच्या मध्ये म्हणजेच काय, तर इनर व्हाईल लूप. तो काय करणार आहे, व्हाईल ऑक्झिलरी म्हणजेच ऑक्झिलरी एम्प्टी नसावा अँड ऑक्झिलरी -1 म्हणजेच ऑक्झिलरीचा जो टॉपचा एलिमेंट आहे तो ग्रेटर असला पाहिजे टेम्पपेक्षा. जर असं असेल तर तुमची पुढची जी काही लाईन आहे ती एक्झिक्यूट होईल. म्हणजेच ही या दोन कंडिशन जर ट्रू असतील तर यामधलं लॉजिक काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आणि यामध्ये लॉजिक काय लिहिलंय, तर स्टॅक डॉट अपेंड. स्टॅक डॉट अपेंड. अपेंड सुद्धा काय आहे, एक फंक्शन आहे जे की यूज केलं जातं स्टॅकमध्ये व्हॅल्यूज ऍड करण्यासाठी. त्यानंतर ऑक्झिलरी डॉट पॉप. सो काय अपेंड करायचं आहे आपल्याला, ऑक्झिलरी मधला जो काढलेला एलिमेंट आहे तो अपेंड करायचा आहे पुन्हा कोणामध्ये, स्टॅकमध्ये. आणि ह्या कंडिशन जर काय असतील, फॉल्स असतील, तर खालची वाली जी काय आहे ती लाईन काय झाली पाहिजे, एक्झिक्यूट झाली पाहिजे. जी लाईन आहे ऑक्झिलरी डॉट अपेंड आणि कोणाला अपेंड करणार आहे आपण, टेम्पररी व्हेरिएबलला. सो मी काय केलं, टेम्पररी व्हेरिएबलला अपेंड केलं. आणि त्यानंतर लास्टला मला काय करायचं आहे, प्रिंट काय करायचं आहे, सॉर्टेड स्टॅक अँड देन ऑक्झिलरी मी काय करतो, प्रिंट करतो. सो अशा प्रकारे तुमचा काय असणार आहे, प्रोग्राम असणार आहे. सो हा प्रोग्राम रन कसा होतो किंवा याचा ड्राय रन कसा आहे ते आपण आता बघूया. सो सगळ्यात आधी मी काय करतो, इथे एक स्टॅक बनवतो. सो बघा मी काय केलं, एक स्टॅक बनवला जो की माझा मेन स्टॅक असणार आहे, ज्यामध्ये याला आपण काय नाव देऊ, स्टॅक. आणि इथे अजून एक स्टॅक बनवतो जो की असणार आहे ऑक्झिलरी स्टॅक, जो असणार आहे AUX. सो यामध्ये माझे काय आहेत, एलिमेंट्स आहेत. जसं की माझा जो काही एलिमेंट आहे तो असणार आहे फर्स्ट 30, देन 10, देन 50, देन 20, देन 40. सो हा आहे तुमचा मेन स्टॅक जो की आपण इथे काय केलाय, डिफाईन केलाय. आणि हा असणार आहे तुमचा ऑक्झिलरी स्टॅक. सो आता प्रोग्राम स्टार्ट झालाय. व्हाईल स्टॅक. व्हाईल स्टॅक काय सांगतोय की जोपर्यंत हे एलिमेंट्स सर्व रिमूव्ह होत नाही किंवा सर्व एलिमेंट्स काय होत नाही, डिलीट होत नाही, तोपर्यंत हा व्हाईल लूप काय झाला पाहिजे, रन झाला पाहिजे. सो सगळ्यात आधी काय होतंय, स्टॅक डॉट पॉप होते. स्टॅक डॉट पॉप म्हणजेच काय, तर या 40ला काय केलं जाते, रिमूव्ह केलं जाते. जसं मी सांगितलं की पॉप मेथड कशासाठी यूज केली जाते. सो स्टॅक मधला जो एलिमेंट आहे त्याला पॉप करण्यासाठी आपण त्याला काढण्यासाठी आपण पॉप मेथडचा यूज करत असतो. सो 40ला काढलं आणि कोणामध्ये ठेवलं, टेम्पररी व्हेरिएबलमध्ये. म्हणजे आता तुमचा जो काही टेम्प आहे तो किती आहे, 40 आहे. देन पुढची लाईन काय सांगते की व्हाईल ऑक्झिलरी अँड ऑक्झिलरी -1 इज ग्रेटर असला पाहिजे टेम्पपेक्षा. सो टेम्प, तुमचा जो काही टेम्प आहे तो आता किती आहे, 40 आहे. किती आहे, 40. सो 40 इथे आपण कन्सिडर करू की इथे 40 आहे आणि ही कंडिशन चेक करू. बट इथे कंडिशन काय होते, फॉल्स होते. का बरं, कारण की इथे सांगते की ऑक्झिलरी एम्प्टी नसावा. बट ऑक्झिलरी ऑलरेडी काय आहे, एम्प्टी आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा काय नाही, एलिमेंट नाही. सो हा वाला जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे हा काय होणार नाही, इथे एक्झिक्यूट होणार नाही. जी खालची वाली लाईन आहे ती काय होईल, एक्झिक्यूट होईल. ती लाईन काय सांगते की अपेंड करायचंय ऑक्झिलरी मध्ये कोणाला, टेम्पला. म्हणजेच टेम्पला आपल्याला टाकायचं आहे कोणामध्ये, ऑक्झिलरी मध्ये. सो 40 तिकडनं निघून गेला आणि 40 काय झाला, ऑक्झिलरी मध्ये ऍड झाला. सो इथून काय झालं, 40 तुमचा रिमूव्ह झालेला आहे. ओके, सो 40 इथून आपण काढलेला आहे. नेक्स्ट, आता 40 गेला बट अजूनही 4 एलिमेंट आहेत. पुन्हा व्हाईल लूप काय होईल, एक्झिक्यूट होईल. सो व्हाईल लूप म्हणजे काय, स्टॅक डॉट पॉप. म्हणजे तुमचा शेवटचा एलिमेंट आपण काय करतोय, पॉप करतोय. आता शेवटचा एलिमेंट कोण आहे, 20 आहे. 40 निघून गेला म्हणजेच आता उरलं कोण, तुमचा 20 उरलेला आहे. सो 20ला सुद्धा मी काय केलं, पॉप केलेलं आहे. सो आता
पॉप केल्यानंतर टेम्प मध्ये काय आहे तुमचा 20 आहे. सो आपण इथे लिहून घेऊ बघा 20 काय आहे टेम्पररी व्हेरिएबल मध्ये आहे आणि ही कंडिशन चेक करू ट्रू आहे का. सो ऑक्झिलरी एम्प्टी नसावा, ठीक आहे, ऑक्झिलरी एम्प्टी नाही आणि ऑक्झिलरी -1 म्हणजेच ऑक्झिलरीचा जो शेवटचा किंवा टॉपचा जो एलिमेंट आहे तो ग्रेटर असला पाहिजे टेम्पररी व्हेरिएबल पेक्षा. सो ऑक्झिलरीचा जो काही शेवटचा एलिमेंट आहे तो किती आहे 40. सो ही कंडिशन काय आहे बघा ट्रू आहे. सो ही कंडिशन ट्रू असेल तर हा जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे हा काय होईल इथे आता एक्झिक्यूट होईल. सो हा काय सांगतोय स्टॅक डॉट अपेंड ऑक्झिलरी डॉट पॉप म्हणजे काय तर ऑक्झिलरी पॉप करायचा आहे म्हणजेच हा 40 इथून काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे आणि अपेंड करायचा आहे पुन्हा कशामध्ये स्टॅक मध्ये. म्हणजेच 40 इथून काय झाला पॉप झालेला आहे. इथून फर्स्टली सर्वात आधी तो काय केला पॉप केला आणि याला आपण काय केलं पुन्हा याच्यामध्ये काय करून टाकलं ऍड केलं. सो परत इथे काय झाला 40 आलेला आहे. सो इथे सुद्धा आपण काय करू 40 लिहून घेऊ. सो 40 आलेला आहे आणि देन त्यानंतर इथे काहीही उरलं नाही म्हणजेच तुमचा ऑक्झिलरी स्टॅक काय झाला एम्प्टी झाला आणि मग हा लूप काय होणार नाही इथे एक्झिक्यूट होणार नाही. सो खालच्या लाईन वरती आलो ऑक्झिलरी डॉट अपेंड. सो अपेंड टेम्प करायचं आहे आपल्याला. सो टेम्प मध्ये आपल्या किती आहे सध्या 20 आहे. सो 40च्या जागेवरती काय झालं आता 20 हा एलिमेंट ऍड झालेला आहे. देन पुन्हा इथे आलो. आता इथून आपल्याकडनं काय झाला 20 निघून गेला बट आपल्याकडे अजूनही 4 एलिमेंट आहेत. कोणते कोणते 40 50 10 आणि 30. सो परत व्हाईल लूप काय होईल एक्झिक्यूट होईल आणि व्हाईल लूप काय सांगेल की स्टॅक डॉट पॉप करायचा आहे. स्टॅक डॉट पॉप म्हणजेच काय सर्वात वरचा एलिमेंट आपल्याला पॉप करायचा आहे. आता इथे पुन्हा सर्वात वरचा एलिमेंट कोण आहे तुमचा 40 आहे. सो 40 ला पॉप केलं म्हणजेच आता टेम्पररी व्हेरिएबल मध्ये काय आला 40 आलेला आहे. सो ही वाली खालची लाईन एक्झिक्यूट करू. ही काय सांगते की वाईल ऑक्झिलरी अँड ऑक्झिलरी -1 इज ग्रेटर दॅन टेम्प असला पाहिजे. सो पहिली कंडिशन काय ऑक्झिलरी एम्प्टी नसावा, ठीक आहे, ऑक्झिलरी एम्प्टी नाही यामध्ये 20 आहे. ऑक्झिलरी -1 काय असला पाहिजे ग्रेटर असला पाहिजे तुमच्या टेम्पररी व्हेरिएबल पेक्षा. सो आताच्या टेम्पररी व्हेरिएबल मध्ये टेम्प मध्ये कोण आहे 40 आहे आणि -1 म्हणजेच जो काही तुमचा टॉपचा एलिमेंट आहे तो आहे 20. सो ही वाली कंडिशन काय होते इथे फॉल्स होते म्हणून हा वाला जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे हा काय होणार नाही एक्झिक्यूट होणार नाही. सो नेक्स्ट लाईन वरती काय लिहिलंय ऑक्झिलरी डॉट अपेंड टेम्प. मग टेम्पला आपण काय करतोय ऑक्झिलरी मध्ये अपेंड करतोय म्हणजेच आता तुम्ही काय केलं ऑक्झिलरी मध्ये 40 ला ऍड केलेला आहे. सो इकडनं काय झालं 40 सुद्धा निघून गेलेला आहे. आता अजूनही तुमचे काय आहेत 3 एलिमेंट्स उरलेले आहेत. कोणते कोणते 30 10 आणि 50. सो परत व्हाईल लूप एक्झिक्यूट होईल टेम्पररी व्हेरिएबल स्टॅक डॉट पॉप. सो आता आपण पॉप केलेला आहे कोणाला 50 ला. सो 50 काय झालेला आहे पॉप झालेला आहे आणि पॉप झाल्यानंतर तो टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेला आहे म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल मध्ये काय झालं 50 स्टोअर झालेला आहे. सो त्यानंतर आपण काय करू ही कंडिशन चेक करू की वाईल ऑक्झिलरी हा तुमचा काय नसावा एम्प्टी नसावा, ठीक आहे, एम्प्टी नाही ऑलरेडी 2 एलिमेंट्स आहेत आणि -1 हा काय असला पाहिजे ग्रेटर असला पाहिजे टेम्प पेक्षा. सो आता आपला -1 कोण आहे 40 आहे. सो मी 40 काय केलं इथे लिहून घेतलं. सो ही कंडिशन काय होते पुन्हा फॉल्स होते. हा वाला जो काही लूप ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होणार नाही आणि खालच्या लाईन वरती सांगितले की ऑक्झिलरी डॉट अपेंड टेम्प म्हणजेच काय तर इथे आपण काय करणार आहे टेम्पला माझ्या ऑक्झिलरी स्टॅक मध्ये स्टोअर करणार आहे, ठीक आहे. याला ऑक्झिलरी स्टॅक मध्ये स्टोअर केलं. देन पुन्हा 50 इकडनं काय झाला निघून गेलेला आहे. इथून सुद्धा 50 काय करा रिमूव्ह केलेला आहे. पुन्हा 2 एलिमेंट्स आहेत. आता पुढच्या याच्यामध्ये काय होईल सो स्टॅक डॉट पॉप म्हणजेच आपण पॉप कोणाला करणार आहे 10 ला आपण पॉप करणार आहे. सो 10 ला पॉप केलं टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. सो इथे 10 आला माझा. सो इकडे आलो पुन्हा ही वाली कंडिशन चेक करू की वाईल ऑक्झिलरी एम्प्टी आहे का. सो एम्प्टी तर नाही. त्यानंतर ऑक्झिलरी -1 इज ग्रेटर आहे का टेम्प पेक्षा. सो आताचा जो काही टॉपचा एलिमेंट आहे तो किती आहे 50. सो टॉपचा एलिमेंट 50 आहे. सो ही कंडिशन काय होते बघा दोघंही कंडिशन ट्रू होत आहेत म्हणून हा जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे हा काय होणार आहे आता एक्झिक्यूट होणार आहे. सो हा ब्लॉक ऑफ कोड काय सांगतो की ऑक्झिलरी पॉप कर आणि स्टॅक मध्ये अपेंड कर म्हणजे या 50 ला काय कर पॉप कर. पॉप करून काय कर तुझ्या याच्यामध्ये ऍड कर. सो मी काय केलं इथे याला ऍड केलं. सो आता इथे तुमच्या इथे काय झालं 50 ऍड झालेला आहे. सो हा निघून गेल्यानंतर तुमचा टॉपचा एलिमेंट कोण आहे तर तो आहे 40. कोणता आहे 40. सो 40 सोबत आपण कम्पेअर करू तुमच्या 10 ला तर कंडिशन काय होते ट्रू होते म्हणून तुमचा 40 सुद्धा काय झाला इथून रिमूव्ह झालेला आहे. 40 सुद्धा रिमूव्ह झालेला आहे.
देन त्यानंतर 20 सोबत काय करू, कम्पेअर करू. 20 सोबत कम्पेअर केलं तर 20 सुद्धा ग्रेटर आहे 10 पेक्षा, म्हणजेच तुमचा 20 सुद्धा काय झाला इथून रिमूव्ह झालेला आहे आणि 20 इथे ऍड झालेला आहे. सो आता तुमचा जो काही ऑक्झिलरी स्टॅक आहे हा पूर्णपणे काय झालाय, एम्प्टी झालेला आहे. यामध्ये कुठलाही एलिमेंट नाही. मग हा वाला लूप काय होणार नाही, टर्मिनेट होऊन जाईल, एक्झिक्यूट होणार नाही आणि खालच्या लाईनचं जे काही लॉजिक आहे ते एक्झिक्यूट होईल. सो खालच्या लाईनवरती काय सांगितलंय की ऑक्झिलरी डॉट अपेंड टेम्प, आणि आता टेम्प मध्ये किती व्हॅल्यू आहे 10. सो तुमच्या ऑक्झिलरी मध्ये सर्वात खाली काय होणार आहे, टेम्प इथे ऍड केलं जाणार आहे. देन त्यानंतर पुन्हा आता तुमच्या याच्यामध्ये काय काय इलिमेंट आहेत, 30, 10, 50 अँड 40. 30, 10, 50 अँड 40. सो असे काय आहेत इलिमेंट्स आहेत. सो पुन्हा आता तुमचा जो काही टॉपचा इलिमेंट आहे तो कुठला आहे, 40 आहे. त्याला पॉप केलं, टेम्प मध्ये टाकलं, म्हणजेच काय तर तुमचा टेम्प आता किती आहे, 40 आहे. आणि तुमचा जो काही -1 इलिमेंट म्हणजे जो काही टॉपचा जो काही इलिमेंट आहे तो किती आहे, तर तो 10 आहे. सो ही वाली कंडिशन काय होणार नाही, एक्झिक्यूट होणार नाही. आणि तुमच्या 10 नंतर इथे काय ऍड केलं जाईल, तर 20 अपेंड केलं जाईल. ठीक आहे. सो 20 सुद्धा काय झाला इथून रिमूव्ह झालेला आहे. देन त्यानंतर 20 रिमूव्ह झाल्यानंतर नेक्स्ट इलिमेंट कुठला आहे, तर तो आहे तुमचा 40. सो 40 ला आपण काय केलं, पॉप केलं, टेम्प मध्ये टाकलं, चेक केलं की 40 इज लेस दॅन जो काही तुमचा आता टॉपचा इलिमेंट कोण आहे, 20. सो ही वाली कंडिशन काय आहे, पुन्हा फॉल्स आहे आणि हा लूप एक्झिक्यूट होणार नाही. ऑक्झिलरी डॉट अपेंड होणार आहे टेम्प. सो पुन्हा इथे काय होणार आहे, तुमचा 40 ऍड केलं जाणार आहे. ठीक आहे. 40 ऍड केलेला आहे. पुन्हा इकडनं 40 निघून गेला, आता आहे 50. सो पॉप केला आपण शेवटचा इलिमेंट, तो आहे 50. सो 50 ला आपण पॉप केल्यानंतर टेम्पररी व्हेरिएबल मध्ये आता काय आलंय, 50 इलिमेंट आलेला आहे. आणि जो टॉपचा इलिमेंट आहे तो किती आहे तुमचा, 40 आहे. सो ही कंडिशन पुन्हा काय आहे, इथे फॉल्स होते आहे, म्हणून हा वाला लूप काय होणार नाही, एक्झिक्यूट केला जाणार नाही. सो ही वाली लाईन काय एक्झिक्यूट होईल, टेम्पररी अपेंड ऑक्झिलरी. सो इथे 50 काय केलं जाईल, ऍड केलं जाईल. बरोबर, 50 ऍड केला. आता उरला कोण, फक्त तुमचा 30. सो 30 चेक करू आपण. सो 30 पॉप केला, टेम्पररी व्हेरिएबल मध्ये 30 टाकला, देन कंडिशन चेक केली. आता -1 चा इलिमेंट कुठला आहे, 50. सो ही वाली कंडिशन काय होते बघा, पुन्हा इथे ट्रू होते आहे. सो यामधला जो काही हा ब्लॉक ऑफ कोड आहे तो काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तो काय सांगतो, ऑक्झिलरी पॉप करायचा आहे. ऑक्झिलरी पॉप कोणाला करायला लागेल, मग जो काही शेवटचा इलिमेंट आहे त्याला. सो 50 काय होईल, इथून निघून जाईल आणि 50 चालला जाईल तुमच्या स्टॅक मध्ये. सो 50 चालला गेला बघा माझ्या स्टॅक मध्ये, 50 चालला गेला. सो 50 नंतर पुन्हा कंडिशन चेक होईल 40 सोबत. सो 40 इज ग्रेटर दॅन 30. सो ही कंडिशन पुन्हा काय होते, ट्रू होते. पुन्हा हा वाला जो काही लूप आहे तो एक्झिक्यूट होईल आणि पॉप करून पुन्हा काय होईल, इथे 40 सुद्धा चालला जाईल. देन त्यानंतर परत कंडिशन चेक होईल की कोणासोबत, 20 सोबत. बट 20 काय आहे, ग्रेटर नाही 30 पेक्षा. सो जे काही नेक्स्ट लाईनवरचं जे काही लॉजिक आहे ते एक्झिक्यूट होईल आणि टेम्पररी व्हेरिएबल ऑक्स मध्ये अपेंड होईल. म्हणजे हे दोघं गेल्यानंतर इथे कोण अपेंड होणार आहे, 30. बरोबर, 30 अपेंड झाला. त्यानंतर आता माझ्या ब्लॉक मध्ये कोण कोण उरलंय, 50 आणि 40 उरलाय. सो सगळ्यात आधी 40 काय होईल, पॉप होईल. मग चेक करू आपण की 40 म्हणजेच टेम्पररी व्हेरिएबल हा लेस आहे का तुमच्या कोणाच्या, तुमच्या -1च्या, म्हणजेच 30च्या लेस आहे का, तर नाहीये. मग हा वाला जो काही ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होणार नाही आणि अपेंड करू टेम्पला. म्हणजेच काय, तर आधी 10 झाला, 20 झाला, 30 झाला, आता काय होणार आहे तुमचा 40 ला आपण अपेंड करणार आहे. सो आता लास्ट 1 इलिमेंट उरलाय 40 नंतर 50. सो 50 ला पॉप केलं, टेम्प मध्ये टाकलं. सो इथे तुमची कंडिशन कशी बनणार आहे की 50 इज लेस दॅन -1. -1 म्हणजेच काय, 40. सो परत ही जी काही कंडिशन आहे ही काय होते, इथे फॉल्स होते आणि हा वाला कोड काय होणार नाही, इथे एक्झिक्यूट होणार नाही. देन त्यानंतर पुन्हा काय केली जाणार, ही वाली जी काही सेंटेन्स आहे ती एक्झिक्यूट केली जाणार. म्हणजे टेम्प अपेंड करायचं आहे ऑक्झिलरी मध्ये आणि आपण काय केलं, ऑक्झिलरी मध्ये टेम्पला अपेंड केलं. सो बघा इथे सॉर्टिंग झालेलं आहे 10, 20, 30, 40, 50. सो जो काही तुमचा नवीन ऑक्झिलरी स्टॅक बनलेला आहे तो कसा आहे, 10, 20, 30, 40 आणि 50. सो आपल्याला आउटपुट काय होतं, हेच एक्सपेक्ट होतं आणि आपल्याला हेच आउटपुट इथे हवं होतं. सो आउटपुट आलेलं आहे. सो अशा प्रकारे हा जो काही प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह करायचा आहे प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये. सो अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाकीचे जे काही तुमचे स्लिप सोल्युशन आहेत ते लवकरात लवकर व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातील. सो थँक्यू.